चंद्राय नमः। हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरो निवानासी आलानंदी ग्रामासी जेथे भरतासी निवास। ओम नमो जी एकदंता एकपरी तुझी आता एकी दाविशी अनेकता परी एकात्मता नमोरे आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी शारदा विष्णुही नमस्कार लिम्या आता हृदया फुले चौफाळुनिया भलीवरी वैसव पावले श्री गुरुजी ते नमस्कारुनी आता कारण कथेचा संदर्भ 5वा अध्यायात आलेला आहे. 2 जवळ वाजलेली ठीक आहे. 2च्या पुढे टाइम दिला असं म्हणून अशा प्रकारची आता कथा या जे काही 40 वय असतील आणि 1-1.5 तास लागत असते पण आता हे तर 1 तास लावता येत नाही ठीक आहे. म्हणून आता ही चाललेला हनुमंत अत्यंत विश्वासी अनुसरणी बाणाशी आता कथेकडे डायरेक्ट बोलू. कारण ही कथा सांगत असताना 5वा अध्याय सांगाय काय म्हणजे तेवढा काय आपला अधिकार नाही. कारण अधिकारी महाराज या ठिकाणी आमचे काशीराम महाराज बसलेले अतिशय सुंदर अशा प्रकारचं कीर्तनही करतात आणि 5वा अध्याय त्यांच्या मुखातून ऐकावा अशी इच्छा होती पण आज त्यांनी या ठिकाणी आमच्या सारख्याला ऐका नाही. कारण तुम्हा संतापाशी अज्ञानाची गोठी कायशी मग या लागी 9 वर्षे नवी 9 वर्षे नवी ठीक आहे नाही. म्हणून तुमच्या संतापाशी काय अज्ञान नाही आणि अज्ञान नसल्यामुळेच ही कथा कळत असते. अज्ञाने तिथं कथा कळत नाही. म्हणून हनुमंत अत्यंत विश्वासी हनुमंत विश्वासी आहे ठीक आहे नाही. विश्वास कशाचा आहे कारण राम हे सत्य आहे. रामाशिवाय दुसरी जगात वस्तू कोणती सत्य नाही हेही विश्वास आहे. रामाच्या सामर्थ्यावर विश्वास आहे ठीक आहे नाही. रामाच्या नामावर विश्वास आहे. नाम आणि नामी याच्यामध्ये भेद नसतो हे आमच्या हनुमंतरायाला माहित होतं आणि त्याच्यामुळं राम नाम अंकित बाण आलेला जे आहे त्या बाणावर अनुसरू ठीक आहे नाही. अनुसरण वेगळं ना अनुकरण वेगळं. याने वाचवलं तसं वाचून पाहायचं याला अनुकरण म्हणतात आणि सद्गुरूने जे काय आज्ञा केलेली आहे त्या आज्ञेचं पालन करणं याचं नाव आहे अनुसरण ठीक आहे. म्हणून ही जी काही व्याख्या आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं रामायण चाललेलं आहे. आतापर्यंत सुंदर कथा ऐकलेली आहे. कोणाला झोप लागली नाही पण आमची कथा आता झोप लागण्याच्याच मार्गावर म्हणतात. भरत श्रीरामाचा निज भक्त भरते भक्ती उल्लासित आचार्य भक्तीचा भरत भरते निर्मोक्त चराचर. भरत म्हणले रामाचा निज भक्त ठीक आहे. निज भक्ताची व्याख्या काय महाराज कारण निज भक्ताची व्याख्या अशी आहे की त्या देवाला जो भक्त आवडते त्याचं नाव निज भक्त. मग म्हणे जाण त्या भक्ताचे लक्षण जया मी अंतकरण बैसो घाली काय किंवा ते वर्तत दिसती देई परी देही ना माझ्या ठाई आणि मी दयाच्या हाती समग्र वशे याचं नावे निज भक्त. भरत रामाचा निज भक्त भरते भक्ती उल्लासी भरताची भक्ती भरतामुळे भक्तीचा उल्हास आहे ठीक आहे. आपले भरतामुळे का उल्हास आहे तर कारण स्वकर्माच्या चौखळी मज पूजा करून या भली जेणे त्याने प्रसाद आगळी ज्ञानिष्ठ ते ज्ञानिष्ठा जिथं हात वसे तिथं भक्ती माझी उल्हास आहे दया भजन समरसे सुखी आहो ठीक आहे. कारण जिथं ज्ञान आहे तिथं ते भजन आहे आणि त्या भक्तीला तिथं उल्हास आहे ठीक आहे. तैसा मी एक परी आतुडे गा धनुधारी ठीक आहे अवधारी ठीक आहे. कारण जे भक्ती एवढी वरिचिता तेव्हा ज्यानं भक्तीनं वरलेलं आहे असा तो भरत रामाचा निज भक्त भरते भक्ती उल्हासित आचार्य भक्तीचा भरत ठीक आहे. भरत हे भक्तीचा आचार्य प्राचार्य म्हणजे विज्ञान शिकवणारे प्राचार्य जगायचं कसं हे शिकवणारे प्राचार्य आमचे आहेत ना गडरे सर ठीक आहे. हे जे शिक्षण देणारे आहेत आणि जे आपण कोण हे मी कोण आहे हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणून आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना हे जे काही गुह्य ज्ञान जे असलेलं आहे ते प्रगट केले त्याला आचार्य म्हणतात ठीक आहे. आचार्य त्याला म्हणत असतात कारण प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मच केले ठीक आहे. कारण प्रगट जे गुह्य देत सांगतात जगाला अशा प्रकारचं सुखी करतात त्यांना अशा प्रकारचे आचार्य म्हणणारे नाही का नाही. म्हणून या सर्व गुह्य ज्ञान जे सांगणारे असतात ते मी कोण हे कळून देणारे असतात त्यांना आचार्य म्हणायचं. आचार्य ठीक आहे भरत म्हणून अशा प्रकारचं भरत जे आहे या ज्ञानाचा आचार्य आहे. भक्ती तेथ आहे कारण कुठं भक्ती असती तर कुठं ज्ञान असतं तर कुठं वैराग्य असतं तर कुठे एक नाही पण या ठिकाणी सर्व आहे त्याच्यामुळं भक्तीने येऊन त्यांच्या जवळ वास्तव्य केलेलं आहे. भरते भक्ती विस्तारली भरते भक्ती प्रकाशली भरते पालाली निज भक्ती भक्तीचा प्रसार केला
भरतानं भरती प्रकाशिली याचा अर्थ काय की कळवून दिली समाजाला, हे का नाही. आता इथे काही वस्तू जरी असतील तरी या प्रकाशाशिवाय त्या वस्तू जे काय की आपल्याला दिसणार नाही, हे का नाही. म्हणून या प्रकाशन जे केलेलं आहे ते तुमच्या आमच्या सारख्या साध्या भोळ्या माणसाला, आता या रामायणामध्ये जी आलेली मंडळी आहे ही मंडळी ज्ञानी नाही, ही मंडळी भाविक आहे. आज जवळजवळ 90 वर्ष 100 वर्ष आमच्या आरळकराला झाली असतील. काय प्रेम आहे रामायणावर, हे का नाही. म्हणून ही जे काही रामायण जी कथा आहे ही भोळ्या भक्ताचा खेळ आहे. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानाशी गर्भवास, हे का नाही. पुन्हा नाथ महाराजच म्हणतात कारण सज्ञानाशी आवड पडता दोष वाजती माथा, हे का नाही. भोळ्या भक्ताची आवड कथा तेने देव तत्वता संतोषे. म्हणून ही जी रामकथा आहे या रामकथेमध्ये जेवढा देवाला आणि आमच्या हनुमंताला आनंद होत आहे, कलीनाथाला जेवढा आनंद होईल तेवढा आनंद कथेशिवाय दुसरीकडे नाही. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची, कथा पापनाशी धरले दोषी, समाधी कथेशी मूळ जाणार. कारण समाधी या शब्दाचा अर्थ काय, समाधी या शब्दाचा अर्थ आपल्या सर्व वृत्ती जी आहेत, ठीक आहे, झोपेमध्ये लीन होत असतात अंतःकरणामध्ये अज्ञानामध्ये, आणि या ठिकाणी येत आपण जागृत राहून आपल्या वृत्ती ज्या आहेत एका ठिकाणी येतात त्यालाच समाधी म्हणतात. म्हणून कथेमध्ये समाधी लागती. भरत भक्तीचा निज ठेवा, भरत भक्तीचा विसावा, भरत भक्तीचा ओलावा, भक्तीच्या गावारी गम भरता. जेव्हा जर असेल पुंजी असेल तरच कुठे जाता येते, ठीक आहे. म्हणून भरत भक्तीचा निज ठेवा, भरत भक्तीचा विसावा. कारण भक्ती जे आहे ती भरतापाशी तिचा ठेवा आहे. भरतच म्हणजे अशा प्रकारचा भक्तीला विसावा देणार आहे आणि भरतच ओलावा देणार आहे. कारण का ओलावा देणार आहे, कारण भरत हे भावार्थ आहे. भावेविन देव नकळे निसंदेह, भाव बळे आकळे एरविन आकळे, भावेविन भक्ती, भक्तीविन भावा वाचून जी भक्ती ती सडी आहे, हे का नाही. कसे भावा वाचून जी भक्ती आहे. म्हणून भरत भक्तीचा निज ठेवा, भरत भक्तीचा विसावा, हे का नाही. आणि भरत भक्तीचा कारण ज्ञानामध्ये डोळे पाणावत नाही, योगामध्ये डोळ्यामध्ये पाणी येत नाही, पण भक्तीमध्ये जे आहे, हे का नाही, कंठी प्रेम दाटे ज्ञानी निर्लोटे हृदय प्रगटे राम. ह्या भक्तीचा अशा प्रकारचा आहे. म्हणून भरत भक्तीचा ओलावा, भरत भक्तीचा विसावा, हे का नाही. आणि असा जर असत ते भरत आलं निगावा भक्तीच्या गावात कोणाला शिरकावय ते असा जे असत. कारण भक्ती जी आहे ही भक्ती फक्त भरतानाच अशा प्रकारची जोपास. भरते सत्य सद्भाव, भरते साचार अनुभव, भरते प्रकट राम राहो सर्वत्र पाहो सर्वांशी. सत्य सद्भाव, ठीक आहे नाही. सत्यावर ज्याचा भाव आहे त्याचं नाव आहे सद्भाव. आपला भाव कशावर बसते, ठीक आहे. म्हणून याला सद्भाव माहित नाही. सद्भाव या शब्दाचा अर्थ असा आहे कारण जगामध्ये फक्त एकच वस्तू आहे, कोणती, ती सत म्हणजे ब्रह्म, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. हे ज्याचा आयसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जुळे असेल पाप नाशे दर्शनी, ठीक आहे. म्हणून जे सत्य आहे भरते सत्य सद्भाव, ज्याचा सत्य सत्य भाव असत ते तर साचा खरा अनुभव. मग जेथा अनुभव तिथं प्रगट ते तर रामराव जाईल कुठं, ठीक आहे. म्हणून अशा प्रकारचा जे भरत आहे त्या भरताच्या ठिकाणी भाव आहे, भक्ती आहे, आणि भक्ती असल्यामुळं त्या भक्तीमुळे देव प्रगट होते म्हणतात. भरते आपण गेली भक्ती, भरते वाढविली विरक्ती, भरते पाहिली निज शांती, भूते भोगिती स्वानंद. भरते वाढविली विरक्ती, हे का नाही. नुसती भक्ती असून म्हणजे हे नाही. कारण विरक्ती वाचून काही या ज्ञानाशी तगण्याची नाही, हे का नाही. ते उत्पत्ती आयशी जरी विरक्ती न निघे मानसी तरी सर्वात्मका मदशी नव्हेची भेट, ठीक आहे. म्हणून भरते वाढविली विरक्ती, विरक्ती वाहिल्यावर काय झालं, भक्ती पाहिली निज शांती, हे का नाही. विरक्ती जर असेल तर शांती आहे. श्रेय ज्ञानाभ्यासात, ज्ञानात ध्यान विशेषते, ध्यानात कर्मफळ त्यागम, त्यागात शांती निरंतर. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिगावा, सुखाशी चढावा द्यायच्या असते, ठीक आहे. अशा प्रकारचे असताना भरत जे भरतानं काय केलेलं आहे, ठीक आहे. भरताने अशा प्रकारचा म्हणजे भक्ती जी आहे
त्या भक्तीला म्हणजे वाढवलं, विरक्ती वाढवली. विरक्ती वाढवल्यामुळे काय झालं, भक्ती वाढवली, विरक्ती भक्ती पाहिली निज शांती. आणि त्या शांती असल्यामुळं हे का नाही, शांती पडते सुख नाही, हे का नाही. म्हणून शांती जे, ह्या शांतीशिवाय सुख नाही, त्यागाशिवाय शांती येत नाही. म्हणून अशा प्रकारचं, आणि जेथ शांती आहे भूते नांदती, ठीक आहे. म्हणजे शिव जे आहे अतिशय अशा प्रकारचे निर्वयपणाने त्या ठिकाणी नांदतो. मलयाद्रीच्या ठाई चंदनाची पैधाडे पायी, तेने डोंगर सर्वाई केला लवलाई चंदन. विचार केला की एवढं अशा प्रकारचं कसं काय झालं, हे का नाही. एवढं म्हणजे असं कसं झालं असा मनामध्ये विचार केला. आणि पुन्हा विचार केला काय नवले म्हणले, हे का नाही. म्हणून त्यांनी या ठिकाणी 3 वया जे घेतलेले आहेत ती एकाच अर्थाचे घेतलेले आहेत, हे का नाही. कारण जे चंदनाचं झाड आहे, तुका म्हणे गुण चंदनाची अंगी आणि तैसे देगी तुम्ही संत जन, हे का नाही. चंदनाच्या अंगामध्ये गुण कसा आहे, आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ द्यायला लागेल. कारण ते चंदनाचा जो सुगंध आहे, ठीक आहे नाही, ते सुगंध प्रत्येक झाडाला 2 झाडं सोडून देते बरं का. आता 2 म्हणसाल कोणते, ठीक आहे नाही, 2 समजायला पाठ आहेत ते कोणते. या हिंगण बेटाचे एक झाड आहे ते कधीच बदलत नाही. ते चंदन त्याला हसला तरी बदलत नाही, तर वारं गेल्यावर कवा बदलत. आणि दुसरी एक जात आहे बा, ते दिसायला सरळ दिसते पण इतक्या गाठी गेलं, ठीक आहे नाही, ते ओळखून घ्या. कारण येळूचं झाड जे, त्या येळूला आतून गाठी असतात. म्हणून त्या येळूत त्या हिंगणबेटामध्ये बदल होत नाही. बाकी मग सर्व झाड जे आहेत हे सर्व म्हणजे ते आपल्यासारखे करत नाही. आपण तिथे गेला नाही मृणाली रांगवात वरुणी गेला तेने गिरी केला चंदन. कोणी काय लावायचं नाही, नुसतं त्याच्या अंगातून वारं गेलं त्याच्यावर शिरलं आणि शिरल्यामुळे ते सुगंधित झालं. एक वनस्पतीचा परिवार चंदन केला डोंगर, बकतसे चौफेर सुवास थोर आवरेरा. लागले एका वनस्पतीचा परिवार चंदन केला डोंगर, हे का नाही. आणि चंदन डोंगर केल्यावर एकाचा सुगंध दुसऱ्यात, दुसऱ्याचा सुगंध तिसऱ्यात, हे का नाही. जसं समजा माऊलीचा सुगंध तुकारामाचा सुगंध नाथ महाराजात, नाथ महाराजाचा नामदेव महाराज, असे वाढत 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 जे, हे का नाही, ते सुगंध जे ते आपल्या खेड्यापाड्यात इतक्या लांब आलेला आहे, हे का नाही. जवळजवळ 500 किलोमीटर असेल. तेथून सुद्धा सुगंध, त्या काळात कोणतीच व्यवस्था नव्हती तरी तुकाराम महाराजाची कीर्ती झाकली नाही, माऊलीचं ज्ञान झाकलं नाही. काळ अनेक बदलले पण वाङ्मय तसंच आहे, हे का नाही. म्हणून अशा प्रकारचा सुगंध जे ते आजही आपण घ्यायलेलो ते कशामुळं, त्या ते असे चंदनाच्या झाडासारखे संत झाले आणि त्यांनी आपल्याला खैरासारखे, हे का नाही, बाबळीसारखे आपले स्वभाव असून आपल्याला रामायणामध्ये बसायचं लावलंय. ही त्याची किमया म्हणतात. माझ्याची हृदयी भगवंत तो भगवंत मूर्तिमंत, तेने काय नवी प्राप्त सभाग्य संत त्रिजगती. विचार करू लागले हे म्हणजे शक्य नाही असं नाही. हे शक्य झालं कशामुळं, माझ्याची हृदय भगवंत तो भगवंत मूर्तिमंत. मग तो भगवंत मूर्तिमंत जर असल त्याने काय नव्हे प्राप्त, हे का नाही. मग त्याच्यामुळे काय होणार नाही प्राप्त. पुन्हा त्याने एक विषय मानला, त्याने काय नव्हे प्राप्त सभाग्य संत त्रिजगती. कशामुळं, ज्याच्या ज्याच्या हृदयामध्ये भगवंत आहे, भाग्याचा भाग्य जे आहे, हे का नाही, भाग्यवंतू मनुजया, आहे का नाही, त्या म्हणजे ज्याची देवावर माया त्याला भाग्यवान म्हणतात, हे का नाही. म्हणून अशा प्रकारचे संत जे आहेत हे सौभाग्य, नुसते भाग्यवान नाही. तुम्ही आम्ही भाग्यवान हो, ठीक आहे नाही. कोणी समजा संपत्ती ऐश्वर्य शरीर संपत्ती चांगली असेल त्याला भाग्यवान म्हणायचं. पण हे सर्व असून जर परमार्थिक असल त्याला म्हणजे सौभाग्यवान अशा प्रकारचं म्हणतात. दृष्टी विषय समस्त राम रूपे देखत भरत, दृश्य दृष्टा दर्शन तेत सहज होत राम रूप. विषय दृष्टीचा विषय काय झाला, राम झाला. मग दृष्टीचा विषय जर बदलला, कारण परमार्थ जे आहे, ठीक आहे नाही, कारण कर्मकांड जे आहे ते करायला सांगतं, भक्ती जी आहे ते अशा प्रकारची देवाची उपासना करायला सांगते, आणि ज्ञान जे आहे हे ज्ञान नजर बदलायला सांगते. नजर,
हे का नाही दृष्टीविषयी समजत राम रूपे देखे भरत कारण जे जे दिसे भूत तेथे मानिजे भगवंत हे का नाही म्हणून अशा प्रकारचा जो कोणी दिसत जी वस्तू दिसत हे का नाही म्हणून म्हणले त्या भरताचा विषय काय झाला जिकडे पाहिलं तिकडे त्याला राम दिसू लागला एरी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका ऐशी बुद्धीस पुर्या हरणीशी ते वस्तू गावी हे का नाही म्हणून दृष्टीविषयी समस्त राम रूपे देखे भरत दृश्य द्रष्टा दर्शन तेथ सहज होत रामरूप कारण द्रष्टा म्हणजे पाहणारा हे का नाही आणि दर्शन म्हणजे पुढची वस्तू आणि आपण ज्या नजरेनं पाहतो त्याला दर्शन म्हणतात मग पुढची वस्तू जर राम दिसत असल मी राम दिसत असल हे का नाही मग त्याचा द्रष्टेपणा म्हणजे मी वेगळा कुठे राहिला ती एकरूप अशा प्रकारचं झालाय द्रष्टा दृष्ट्य आणि दर्शन ही त्रिपुटीच अशा प्रकारची एक झाली म्हणतात श्रवणी शब्द पडताची जाण शब्दार्थ सिनाम आपण श्राव्य श्रावक श्रवण स्वयंचित गाण वमनी टाके पाच ज्ञान इंद्रियाचे आहेत ऐका नाही आता ह्या वया जरी वेगळ्या वेगळ्या सांगितलं असेल तर रीती एकच आहे ठीक आहे त्या कानावर शब्द जर पडला तर त्या शब्दाचा भाव जे ते काय निघत होता रामत निघत होता त्या शब्दातला दुसरा अर्थ निघत होता जसं समजा एखाद्या झाडावर एका म्हणजे एक म्हणजे माळी ठीक आहे नाही एक पहिलवान आणि एक वारकरी हे तिघ जण सहज योगायोगाने एका झाडाखाली बसले झाडाखाली बसल्यावर एक पाखरू अशा प्रकारचं म्हणजे कुई कुई करू लागलं त्याच्या स्वरामध्ये ते करीत असताना ते एकोणेकाल म्हणजे ते काय म्हणाले आता ते काय म्हणाले ज्याचा ते विषय तेच सांगेल ना त्या माळ्या विचार म्हणले काय म्हणाले म्हणला हे म्हणला लसूण मिरची कोथंबीर अद्रक म्हणाले हे का नाही पहिलवान म्हणला दंड बैठक कसरत म्हणाले आणि याला विचारलं वारकऱ्याला आमच्या या वारकऱ्याला विचारलं तर ते म्हणला राम सीता दशरथ म्हणाले हे का नाही शब्द एकच आहे पण अर्थ आपापल्या भावनेप्रमाणे लावतात तसा कानावर शब्द पडला की तो राम आहे ज्या कानाला ऐकू येते तोही राम आहे हे का नाही आणि जी काही ध्वनी आहे तोही रामच आहे अशा या पाच इंद्रियाच्या पाच म्हणजे वय आहे तुझ्या घेऊ जाय स्पर्शाशी तव दोईते राम प्रकाशी तुझ्या स्पर्श स्पर्शनाशी सहज समराशी श्रीराम सहज समरशी त्वचा म्हणजे त्वचा हे म्हणजे ज्ञान इंद्रिय आहे आणि ज्ञान इंद्रिय असल्यामुळं या दोन विषय हे का नाही मृदू आणि कठीण हे म्हणजे नरम मऊ काय आहे आणि कठीण काय हे त्याला कळत असत हे का नाही पण कळते कशामुळं माझा राम म्हणजे याच्यात आहे हृदयामध्ये मी रामू आस्था सकल सुखाचा आराम का भ्रांताशी काम विषयावरी ज्याच्या ज्याच्या हृदयामध्ये राम आहे त्याला स्पर्श कशाचा आहे ते कळते ठीक आहे नाही त्या रामामुळे स्पर्श कळतंय ज्याचा स्पर्श व्हायला तेही रामच आहे अशा प्रकारचं हे म्हणजे विषय त्याचा राम झालेला आहे म्हणतात रसनारातली आवडी घेता राम रसाची गोडी विपुटी झाली देशोधडी रसना ओसंडी रसाते रातली आवडी घेत राम रसाची गोडी ठीक आहे ही जीभ जे ते लालचावले मन लागलीशी गोडी ते जीव हे सोडी आयशी झाली हे राम रसाची आचवी आन रस रुचती केवी कारण हा रस जे आहे हे एकदा त्याला रुचलेला आहे ठीक आहे नाही त्याला दुसऱ्या रसाची गोडी लागतच नाही आणि ते कोणाला कळत असते हे तुका म्हणे चापून सांगे आणि मज अनुभव आहे म्हणून या तुम्हा आम्हाला हे कळणार नाही म्हणून नाथानं बरेचसे काही ग्रंथ केले उच्च लेवलचे ठीक आहे नाही पण भोळ्या भाड्या करता जे आहे ते मुद्दाम त्यांनी आयुष्याच्या शेवटी रामायण दिलं कशा करता आता भागवत नाथ भागवत कोणी लावतंय का नाही का कळत नाही हे का नाही आणि राम जे या रामकथेच्या आधारानं आपल्याला तत्वज्ञान समजून देण्याचे प्रयत्न नाथाने केलेले या निमित्ताने लोक बसतील आणि ऐकतील एक घास गावगाला न देता तुमच्या आमच्या सुद्धा मुखात नाथाने घातलेला आहे कर्मेंद्रिये याची रीती सेविता श्रीरामाची शक्ती उडाली कर्माची कर्मगती स्वेच्छा वर्तती निष्काम आता ह्या 5 वया ज्ञानेंद्रियाच्या झाल्या आणि या 5 वयाच्या नंतर एकच वय फक्त कर्म इंद्रियाची टाकली कर्म इंद्रिय याची रीती सेविता श्रीरामाची शक्ती उडाली कर्माची कर्मगती आता कर्माची कर्मगती उडत नसती हे का नाही कर्म हे करावंच लागत असतात ज्ञानी असतील मुक्त असतील त्यांना सुद्धा कर्म करावंच लागत असतात मग कर्माची गती उडाली म्हणजे काय झालं हे का नाही
त्यांची गती उडाली म्हणजे कर्म करता मी नाही, ठीक आहे नाही. मग कर्म करता कोण आहे? करणे का न करणे आगवे तोची जाणे, विश्वचरते जेणे परमात्मेनी. कर्म इंद्रिय सुखे करीती कर्मा शिखे, जे का वर्ण विशिखे भागा आली, ठीक आहे नाही. म्हणून अशा प्रकारचं कर्म इंद्रिय जे आहेत हे सुद्धा रामाच्या शक्तीनं चालतात. हे त्याला अनुभव चाले शरीर कवनाच्या सत्य, कोण बोलवी ते हरवी न, देखवी ऐकवी एक नारायण, आणि तयाचे भजन चुकू नये. कारण संतांचं वाङ्मय वेगळे वेगळे जरी असलं तर त्यांचा सांगण्याचा हेतू, सांगण्याचा भाव हे एकच आहे म्हणतात. ऐसा भरत रामे कुंडला, तो देशाची राम झाला. हनुमान अत्यंत सुखावला, देखो लागला पूर्व. आयसा भरत रामे कोंदला, ठीक आहे नाही. भरत हे आतून बाहेरून रामानच कोंदलेला आहे. बाहेर राम आहे, आत राम आहे, ठीक आहे नाही. म्हणून अशा प्रकारचं आमच्या हनुमंताने हे पाहिलं. बरे पाहायला ती नजर लागते, संत ओळखायला ती नजर लागलो. त्या नजरेशिवाय संत कळतात का? माणसासारखीच दिसतात पण संत आपल्यासारख्याला ओळखू येत नाही. कारण भक्ताचा महिमा भक्ताची जाणती किंवा संताचा महिमा संताची जाणती. ही आमच्या हनुमंतानं पाहिलं आणि बोललेला पाहिला. हनुमंत अत्यंत सुखावला, ठीक आहे नाही. हनुमंताला आमच्या अतिशय आनंद झाला म्हणतात. नगरा बाया राम वक्ष दोन्ही राम 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 रूप सकळ धरून आपलं वंग विस्मित. म्हणजे आमच्या भक्तानं जरा बाजूला नजर टाकली. नगराबा हे आराम, नगराच्या ठीक बाहेर जे असते आराम करण्याचे का म्हणजे आग्रह असतं, विश्राम ग्रह त्याला आता म्हणतात. त्या ठिकाणी पाहिलं तर ते म्हणजे झाड झुडप सर्व रामना म्हणू लागली. दिशा तुम्ही ती रामे, त्रणे कोंदणी राम नामे. वायू गर्जे राम नामे, योम रामे कोंदले. त्या ठिकाणी अनुभव घेतला. अनुभव त्या ठिकाणी काय अनुभव घेतला? दिशा कोंदल्या रामनामी. जिकून पाहिलं तिकून रामनामाचाच ध्वनी येऊ लागलेला आहे. आणि आलिया वचन राम नाम ध्वनी, ऐकावी कानी ऐशी गोडी. अशा प्रकारचा ध्वनी ऐकला तर दिशेतून रामराम. खाली तणकट पाहिलं तणकट सुद्धा रामराम म्हणू लागलं. नुसतं तणकटच नाही तर वारा जे, ठीक आहे नाही, वाऱ्याचा स्वभाव त्याचा आवाज आहे ते सुसू अशा प्रकारचा आहे, पण ते सुद्धा अशा प्रकारचा राम रामच म्हणू लागलं म्हणतात. सत्संगे धरा सदार भूते वागविते निरंतर सांडून कठीण होत प्रकार. मृदू आरुवार स्वय झाली. संत आणि संत, ठीक आहे नाही, ज्या सताला जाणतात त्याला संत म्हणतात. या सतापेक्षा संताचं विशेषण अधिक आहे. तुम्ही म्हणसाल कसं अधिक आहे? कारण सत हे तटस्थ लक्षण आहे, ठीक आहे नाही. सत हे तुम्हाला आम्हाला कळत नाही, अति सूक्ष्म आहे, ठीक आहे नाही. पण त्या सूक्ष्म वस्तूला दाखवणारे संत आहेत. म्हणून संत अशा प्रकारचे विशेष आहेत. रविदीप हिरा दाविती देखणे, आदर्श दर्शने संताची या. तापलिया चिंदन चंदन निभवितो कुडी, त्रिगुण तो काढी संत संघ. म्हणून संत संघ जे आहे त्या सतासत म्हणजे ब्रह्म, ठीक आहे नाही. आणि त्याला जाणतात त्याला संत म्हणतात. आता तुम्ही आम्ही कोणाला संत म्हणू त्याच्यामध्ये हे नाही. म्हणून त्या सताची संगत धरेल झाली, ठीक आहे नाही, या पृथ्वीला झाली. आणि या आता या पृथ्वीच्या दोन दुर्वय आहेत या पंचमहाभूताच्या, ठीक आहे नाही. म्हणजे त्या सताच्या संगतीला लागल्यामुळं सताच्या आधारामुळं ती आधारावातून आहे, ठीक आहे नाही. आणि ती पुन्हा म्हणजे अशा प्रकारची मृदू झाली. तिचा पहिला स्वभाव कठीण होता पण त्या सतामुळे ती मृदू झाली. सत्संगती ओलावली अतिशांती धरेशी आली. एकात्मता विस्तारली वर्तुला गली अविरुद्ध. मध्ये त्या सताच्या संघानं काय काय बदल झाला, ठीक आहे नाही, ते त्यांनी सांगितला. सत्संगती ओलावली, ठीक आहे नाही. कारण ओलावली या शब्दाचा अर्थ आहे मऊ झाली. आणि त्या मऊ झाल्यामुळं, ठीक आहे नाही, काय झालं? ओलावल्यामुळं आपण तिच्यामध्ये बीज टाकलं आणि ती ओलावल्यामुळे अशा प्रकारचे त्याच्यामध्ये अन्न तयार झालं. त्याच्यामुळे सर्व जीव जी आहेत हे सत्संगती ओलावली आधी शांती धरीशी आली, ठीक आहे नाही. कोणी नागरा वखरा धिंगाणा करा खटी खता ती बिचारी काहीच नाही. ही शांतीची सत्संगती ओलावली अति शांती धरीशी आली. आणि जे भूते या जीवायनं म्हणजे कोणत्याही प्रकारची विषमता नाही, ठीक आहे नाही. कोणी जरी आलं
उत्तमाशी मस्तक खाली गेले हे काय कौतुक हे का नाही. ही उत्तमाला म्हणजे अशा प्रकारचं सर्वायला म्हणजे ही पृथ्वी जे ते समान अशा प्रकारची वागू लागते. सत्संगती झाली जीवना विसरून गमना ऐक्य वृत्ती सकळ जना अति स्वादन मधुरत्वे. तीन वस्तू घातलेल्या आहेत हे का नाही. सत्संगती झाली जीवना. आता या जीवनाला स्वतःची संगत झाल्यामुळे याचा स्वभाव आहे खाली वाहायचा. पाण्याचा स्वभाव कोणता आहे खाली वाहायचा. पण त्या स्वतःमुळं झाडाच्या बुडातून शेंड्याला जाते हे का नाही. नारळात पाणी देवाची करी नारळात पाणी हे का नाही. ते झाड एवढं कठीण असलं तरी त्याच्या शेंड्याला जे ते नारळ राहतं आणि त्या नारळ तोडून पाहिलं त्याच्यात हे का नाही. आणि ते म्हणजे पाणी अधोगमन जे आहे ते त्याचं काय झालं ऊर्ध्वगमन झालं. आणि तिसरा प्रश्न असा दिलेला आहे की सर्व जीवायला ते पाणी जे ते सारखं ठीक आहे नाही. कारण आहार वेगळा वेगळा आहे. कारण ज्याचे जसे दात असतील तसा आहार आहे. आता आपले कसे कसे दात आहेत त्याचे त्याने तपासायचे ठीक आहे नाही. सुळ्या दाताले मासाचा एका खालच्या वटाळी ज्याचे दात त्याने तणकटाचा दोन्ही कोण दात आहेत आपल्याला हे का नाही. आपल्याला अन्नाचा आहार आहे म्हणून आहार वेगळा वेगळा आहे. पण पाणी जे ते सर्वांना सारखं. एक दुसरा गुण. तिसरा गुण आहे अति स्वादन मधुरत्व हे का नाही. पाण्यासारखी गोडी काहतच नाही हे का नाही. मधुर आहे. मधुर असून स्वादिष्ट अशा प्रकारचं पाणी सर्वांना सारखं म्हणतात. गाय देखोनी सजना निवडी देवनी जीवना व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण करीची. या पाण्याला समता कशी निर्माण झाली ते का नाही. गाय देखोनी सज्जन नेववी देवनी जीवन. आता गाय आहे आणि त्या पाण्याने विचार केला ही गाय म्हणला सज्जन आहे तिला पाणी देवा. वाघर पापी आहे त्याचं उपेक्षण करते का. वाघाने पाणी दे काय गायची तू शारू व्याघ्रा विश्व होणी मारू. हे नेणीची का करू तो जैसे. कारण माऊलीचं म्हणणं तेच आहे. कारण ज्ञानेश्वरी मध्ये 12व्या अध्याय ती हे शिकवलेले आहे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी हे नित्याचा पाठ ज्याचा असल त्यालाच अशा वया कळत असत बरं का. म्हणून भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी स्वमुखी आपण सांगत श्री विष्णू गीता हा प्रश्न अजूनशी. म्हणून माऊली नामदेव राय तुम्हाला भारतीय शिकवितात हे का नाही. ज्ञानेश्वरी वाचा एक तरी होई हे का नाही. ती जरी होई तुम्ही एक जरी अनुभवली तरी त्या एका ओळीचा अनुभव घेत जर गेले तर बरेचसे माणसं असे जे शाळेत कधीही गेले नाहीत ते ज्ञानेश्वरी वाचतात. BA BCom झालेले हे का नाही. त्याला रामायण वाचायला गेलं ते काय या अनुस्वार जिथं नसला तिथं टाकतात असला तिथला काढतात. म्हणून असे जे स्वतःच्या बुद्धीने परमार्थ करणारे आहेत हे कुठंच अशा प्रकारचे करत नाही. स्वयंबुद्ध्याच्या बाहेर रिकाली त्याची सुधीची नाही ती जाणीवेच्या ढेवी गर्वेची गेलेली. म्हणून मायबाप इथं जर परमार्थ करायचा असला तर परमार्थ करीत असताना सर्व थोर परा इथं उत्पत्ती अवघी विसरीजे हे का नाही. थोर पराबळासाठी उत्पत्ती अवघ्या विसरीजे जय जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. म्हणून परमार्थ करत असताना आपल्या संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी हरिपाठ याला फार महत्व आहे. आणि ते जे ऐकतात त्यांनाच रामायण कळत. ते जाची होतात सत्संगती आकर्षणी दाक्षती स्वयंप्रकाश स्वभाभूती ती जगती माझी विचारे. आम्हाला प्रत्येकामध्ये तेज आहे हे का नाही. तेज नाही का. तेज म्हणजे तेज आहे पण त्यानं काय केलं या स्वतःच्या संगतीत तुमच्या आमच्यामध्ये राम आहे शरीरामध्ये हातामध्ये. आणि ते राम असल्यामुळं ह्यानं दाहक शक्ती जी आहे तेजाचा स्वभाव काय दाहक शक्ती त्याच्याकडे. पण त्यानं तिचं आकर्षण केलं आणि आकर्षण करून जे काही अशा प्रकारच्या एवढ्या योनी असतील ठीक आहे नाही आणि तेवढ्याच्या डोळ्यामध्ये जाऊन बसलं आणि त्याच्यामुळं विचिरे त्रिजगती सांगितली ठीक आहे नाही. पाताळामध्ये असा का पृथ्वीलोकामध्ये असा स्वर्गामध्ये असा ती दाहक शक्ती तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये आहे. म्हणून अशा प्रकारचं आपल्याला दिसतंय. ते हे कशामुळे दिसतंय हे का नाही. आणि सत निघून गेल्यावर
हे का नाही? असा हातला फिरूला कळला समजा माणसं का तुमच्या मनात तितकी येडी राहत का? काय काय माणसं आध्यात्मिक लोकांना कळतच नाही. नुसता हात असा केला की समजेल ओळखीले हे का नाही? याच्यावर कोणते माणसं शहाणे पाहिजे. म्हणून अशा प्रकारचं हे सत जे आहे त्या सतांमुळं त्यानं 10 शक्ती आकर्षण केली, तुमच्या आमच्या डोळ्यात बसविली आणि त्याच्यामुळे आपण सर्व जगामध्ये पाहतो. ज्याने प्रकाशिले न जगरही त्याची प्रकाशाहुने नाही, कारका चोरू आल्या पायी प्रकाश त्यासही तैसाची. झालं प्रत्येकाच्या देहामध्ये झालं, पण त्याचा एक स्वभाव त्यानं सांगितलंय समान कसा आलं हे का नाही? प्रत्येकाला सारखंच आहे का? घरच्या उजेड करावा, पारखी अंधार पाडावा, येणे का पांडवाची पूजायचा. जसा घरात उजेड आपण दिवा लावला ते चोर आला तरी त्याला म्हणत नाही बाबा तुझा आहे, मालक आला म्हणजे या म्हणत नाही का? त्याला दोन्ही समान आहेत. ही संतांची व्याख्या आहे. हे नुसते त्या उजेडाचं नाही, ज्याला सत कळालंय त्याचे लक्षण असे असतात. वायू सत्संगाला दिला चंचलत्वा पुढे विसरला, योगेश्वरा भेटवाला निश्चल झाला याचा स्वभाव आहे चंचल हे का नाही? आणि ते वायू चंचल असल्यामुळं मनही चंचल आहे. मन हे वाऱ्यासारखं वाऱ्यासंग धावतं हे का नाही? म्हणून योगी जे आहे प्राणायाम करतात हे का नाही? आणि प्राणायाम करून जे आहे ते योग साधतात. आणि योग साधल्याच्या नंतर त्यांचा जो ज्ञानी आहे महाराज, ज्ञानाचा प्राण कोण्याही लोकांमध्ये जात नाही. ते जे आत्मस्वरूप आहे त्याच्यामध्ये विलीन होत असते हे का नाही? हा सिद्धांत आहे बरं का, हे काही दृष्टांत नाही. त्याचा प्राण जे येते तेथच म्हणजे निजरूपी लीन झाला. ते कुठंच अशा प्रकारचा कोण्यात लोकांना जात नाही, म्हणजे स्वस्वरूपामध्ये लीन होत असते म्हणतात. विचारे तरी सर्व देव पर्यासिक्त नव्हे काही, सुवास दुर्वास नवळे काय निसंग पाय विचारता. नुसता म्हणले त्याचं एक स्वरूप सांगितलं, पण दुसरं स्वरूप सांगितलं. काय सांगितलं? विचारे तरी सर्व देव. कारण वायू जे आहे ते सर्व देहामध्ये राहतं हे का नाही? आणि राहिल्याच्या नंतर त्याचे म्हणजे अशा प्रकारचे 5 उपप्राण आहेत आणि 5 मेन प्राण आहेत हे का नाही? प्राण, व्यान, समान, उदान आणि आपान हे 5 वायू आहेत. आणि 5 वायू जे ते आपलं आपलं काम करतात हे का नाही? आणि या वाऱ्याच्याच आधाराने क्रिया घडत असतात हे का नाही? म्हणून हे प्रत्येक ठिकाणी जरी राहिले हे वायू, कारण सत्संगाला लादल्यामुळं विसरे तरी सर्व दे बरी आसक्त नव्हे काही. म्हणून म्हणले ते कोण्या ठिकाणी आसक्त होत नाही. आणि ते आसक्त जर झाला तर किती दिवस वाचल हे का नाही? त्यानं जर एखाद्या ठिकाणी म्हणलं ही जागा चांगली आहे तिथंच थांबतो, आपण वायू थांबला म्हणा का उदान थांबला, प्राण थांबला हे का नाही? शक्य नाही. हे सर्व देहामध्ये विचारतंय, पण आसक्त नव्हे काही. हे आसक्त नव्हे काही हे लक्षण जे ते संताच आहे. संत सर्वात राहतात हे का नाही? ते सर्वात राहतात पण सर्वातून अलिप्त राहतात. आणि याच उदाहरण अशा प्रकारचं जसं वारा आसक्त राहत नाही आणि तसे संत आसक्त त्या सताला ज्यानं जाणले ती आसक्त राहत. सत्संगाला दे आकाश खुपोने पै कोणास विसरून या निरवकाश विरक्त उदास सर्वत्र वसे लागलं हे का नाही? सताच्या संगतीला लागल्यामुळे खुपोने पै कोणास, आकाश कोणाला खुपतय का हे का नाही? उदास विरक्त सर्वत्र वसे. कारण त्या आकाशाचा स्वभाव काय? आकाशाचा स्वभाव सर्व व्यापक आहे आणि ते कोणाच्याही डोळ्यात खुपत नाही. पण त्याचा दुसरा एक स्वभाव चांगला आहे म्हणतात. म्हणजे काय? कारण ते ज्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी दुसरा आला की त्याला मात्र जागा देते. हो निरावकाश आपली जागा सोडतोय. आता जसं पाणी ही घागर आहे, हिच्यामध्ये समजा पोकळी आहे, याला पोकळीला आकाश म्हणतात. आणि त्याच्यात पाणी टाकलं ती आकाश आपोआपच निघून जाते, म्हणजे तिला जागा देते. ते माहित नाही मध्ये ही जागा आहे. आणि तसं संत राहतात. आपुल्यानी जे शरीरी शीतल उष्ण पर्जन धारी नगे पे काही विकारी सत्संग थोडी येवडी. असं त्याचा एक म्हणजे आकाशाचा गुण सांगितलेला आहे. आपल्या शरीरी म्हणजे त्या आकाशातच ढगे निर्माण होतात, आकाशाच थंडीत पडती, आकाशात ऊन पडतंय. पण कोण्याही त्या विकाराला, आता आपलं कसं आहे, आपली पोथी वाचवा, कीर्तन करा हे का नाही, काही करा, पण आपलं जीवन तक्रार नाही हे का नाही? जोपर्यंत जीवनातली तक्रार जात नाही तोपर्यंत माणूस सुखी होत नाही. हे लक्षण इथे सांगितलेले. आता तक्रार कशी आहे? हिव पडली पप्पा पप्पा काही वाद आहे हे का नाही? ऊन पडली पप्पा पप्पा किती ऊन पडायले हे का नाही? पाऊस पडाय पप्पा पप्पा किती पाणी पडायले हे का नाही? त्याला काय कामच नाही, सेवा पण देतो तू माणसं, म्हणजे केवढी तक्रार आहे हे का नाही? त्याच्या जीवावर जगत त्याला सेवा देतात. आता त्याला सेवा देतात ते माय बापाला कसे पोचतील?
कारण माऊली फार सुंदर बोलतात, काशीराम महाराज भेट सोडून बोलतात, अभिमानाची निमोहे ईश्वराची नाम नसाय, बापा ते म्हणे म्हणजे सवती झाली, देवाला नाव बोट ठेवतात, ऋतूला नाव बोट ठेवतात, हे का नाही, ज्याच्यावर आपण जगतो त्याला नाव बोट ठेवतात, ही तक्रार जीवनातली ज्याच्या जाती आणि ते आकाशासारखे निर्लिप असतात. ऐसे नगरावगीची संत श्रीराम भजनी देत, धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत नांदत. असा भरत जे हे का नाही, त्या भजनामध्ये रथ आहे आणि भजनामध्ये रथ असल्यामुळं त्या शावकास अशा प्रकारचा नांदुला. कोणाही नाही दुदशा, कोणी नवती न मानसा, श्रीराम भजने उल्हासा सावकाश नांदती. आमच्या भरता बरोबर एकच नाही, हे का नाही, अनेक जण जे आहेत त्या भक्तीला लागलेले. आपण सुद्धा जे भक्ती करायलो, आपण सुद्धा रामानाला यालो, कोणी एकमेकाला पाहूनच यालो, एकट्याच्या नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला. कारण ही सत्संगाचा महिमाच असा आहे, जे त्यांच्याकडे गेलो त्याला ते सुखीच करतात, हे का नाही. म्हणून अशा प्रकारचं भरताच्या सानिध्यामध्ये जे लोक आलेले, कोणाही नाही दुर्दशा, कोणाही अशा प्रकारचं हे का नाही, काय झालं बाबा, कसं करावं बाबा, काय करावं, हे नाही, कोणाही नाही दुर्दशा, कोणी नव्हती हीन मानसा, हे का नाही, संकुचित विचाराचे एकही नाही, कोणाही नाही दुर्दशा, कोणी नव्हती हीन माणसा. आणि हीन ज्याचं मानस नाही ते शावकास नांदतात, हे का नाही. शावकास म्हणजे मोकळं, वार्याची धाव, तसे सरळ भाव, शंका आणि हाव नाही दया, अशा प्रकारचे वागतात. उदिम एक मोहरा करणे, अक्षराचे खरे नाणे, जैसे देणे तैसे घेणे, कोणाही उने असे ना. प्रपंच करायचा म्हणलं, परमार्थ करायचं म्हणलं, हे का नाही, तर ह्या जे काही उद्योग म्हणजे उद्योग तर करावंच लागेल ना. उद्योग केल्याशिवाय म्हणजे जे शरीर पंचमहाभूताचं आहे, या पंचमहाभूताच्या शरीराला जगविण्याकरता पंचमहाभूतातूनच अशा प्रकारचे जे तयार होते ते याला लागत असते. पृथ्वी एक पंचमहाभूत आहे, पाणी हे का नाही दुसरं भूत आहे, आकाश वाढवण्याकरता वारं त्याला वाढवण्याकरता तेच लागतं, आणि त्याच्यामुळे हे जे अन्न तयार होतं आणि ते म्हणजे पंचभूताचं पंचभूताला ठेवावं लागतं, हे का नाही. तेव्हा याचा उपयोग हे होते. पण हे बुजवत असताना त्याच्या काही मर्यादा होत्या, हे का नाही. अक्षराचे खरे नाही, खरं नाणं खोटं नाही, एकच वस्तू द्यायची एकच घ्यायची, हे का नाही. आता एक वस्तू देणं आणि एक वस्तू घेणं म्हणजे काय, रामच याचा रामच याचा, दुसरं कोणतंच नव्हतं म्हणतात. तुझे पणे गेलाल ठकू पाय तत्काल, सर्व श्रेणी ताण लगे पळ घेऊन सबळ जात असे. त्याच्या धनाला हे का नाही, याचा धोका लय मोठा आहे, परमार्थ करणाराले ते हे होते. म्हणून त्यांचा जे व्यापार आहे, हे का नाही, आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने बिने जीवा, हे का नाही. येरती माईक, हे का नाही, एका अभंगामध्ये जीवनाचं सार आपल्याला सांगितले, पण आपल्याला हे का नाही त्या साराकडे जायची गरजच नाही, सारच वर पाहायला लागलो आपण, हे का नाही. म्हणून येरते माईक, दुःखाची जनती नाही आधी आणखी अवसान, हे का नाही. म्हणून या आमच्या भरतानं जे आहे, त्या भरताच्या नगरीची काही मंडळी आहे, जे काही लोक त्यांच्या सानिध्यामध्ये राहत होते, त्यांचा म्हणजे अशा प्रकारचा एकच अक्षराचं घेणं आणि एकच देणं, कोणाला म्हणजे अशा प्रकारच्या दुर्दशा नाही, ठीक आहे नाही. म्हणून एका वाचून दुसरं नाही. पण जर या द्वैताचा दलाल जर पडला तर त्या द्वैताच्या दलालाचा स्वभाव सांगितला या वहीमध्ये. ते जर पडला तर मात्र माणसाला अशा प्रकारचं सर्व आसून सुद्धा सुख मिळू देत नाही म्हणतात. जेथे त्याची उडी पडे, सर्वस्वेशी जीवित बुडे, काही उपाय न चले पुढे, पडे रोकडे अनर्थी. या द्वैताची उडी ज्याच्या जवळ म्हणजे अंतकरणामध्ये पडलेली आहे, ठीक आहे नाही. आता बरेचसे माणसं आपण समजा भजन करायलो, भजन या भजनाला भजन म्हणत नाहीत माऊली, हे का नाही. आणि माऊली काय लय लांबून सांगित नाही, तुमच्या रोजच्या पाठातल्या किंवा वाङ्मयामध्ये सांगतात. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, हे का नाही. या द्वैताची झाडणी केल्याशिवाय, गुरु वाचून ज्ञान झाल्याशिवाय तैसे तया कैसे भजन घडेल नामी. या वाक्याचा अर्थ जरा विचार करून करा. कारण ज्याचं द्वैत गेलं नाही, हे का नाही, द्वैताची झाडणी
ज्यानं समजा गुरुजीवर विश्वास ठेवला नाही त्या माणसानं भजन किती केलं त्याचं भजन होत नाही म्हणतात. दया कैसे की भजन घडेल नाही, त्याला भजन घडू शकत नाही. मग हे आपण आपला विचार करायचा. कारण द्वैत जे आहे या द्वैताचा दलाल पडण्याची म्हणजे भयाचे जनक द्वैतभान, द्वैताचे जनक मायाजान, माया निवर्तक ब्रह्मज्ञान, संत जन साधित. कारण या सर्व दुःखाला कारण द्वैत आहे, ठीक आहे नाही. आणि त्या या भक्तीमध्ये या भक्ताच्या सानिध्यामध्ये जर आलो तर द्वैतच राहत नाही. मग जिथं द्वैत नाही तिथं वय नाही, ठीक आहे नाही. म्हणून अशा प्रकारचे हे जे काही द्वैत आहे त्या द्वैताचा दलाल जिथं पडला तिथं त्याचं सर्वस्व अशा प्रकारचे घेऊन जाते. मंगळू मंगळू नंद भाषा सवेगनी वटू पाहे घसा प्राणियान कळे सहसा दलालाईसा द्वैताचा. भाषा म्हणजे सांकेतिक भाषा, ठीक आहे नाही. ही म्हणजे कोणालाच कळत नाही. आणि न कळाल्यामुळं आंगळू आणि मंगळू खरं आणि खोटं एका जागी मिसळते, ते निवडा येत नाही, त्याला आंगळू मंगळू म्हणतात. मंगळ म्हणजे चांगलं आणि आमंगळ म्हणजे आंगळू म्हणजे अमंगळ, ठीक आहे नाही. म्हणजे खरं एक आणि खोटं एक हे एकात एक मिसळल्यामुळं माणसा तुम्हा मला निवडताच येत नाही. म्हणून माऊली म्हणले सर्व शास्त्र निवडी रिकामा दगडी जाऊ नको. लटका हा व्यवहार सर्व संसार वाया जाणारी. कारण निवड करायचं शिकलं पाहिजे, ठीक आहे नाही. माणसानं भेसळ अशा प्रकारची घेतली पाहिजे. आणि भेसळ तर आपल्याला लय मिसळ लय आवडती, ठीक आहे नाही. कुठे जर समजा आपण गेलो भूक जर लागली, हे का नाही, एक पदार्थ असलेला आहे की आवडत नाही आपल्याला, भेसळ पाहिजे भेसळ, ठीक आहे नाही. मग मिसळ म्हणलं की समधी घोटाळा तशा प्रकारचा होते म्हणतात. म्हणून त्याची निवड करता यायला पाहिजे. ते भारतातल्या नगरीतले लोक जे आहेत ते कशी निवड करतात आणि कसं ओळखतात ऐक. भरत नगरी लोकांच्या स्वयंभूमी एकाने वेळ होता देताचा संचार वृत्ती सत्वाराची दिती. नगरी लोक चतुर, चतुर कसा म्हणा, ठीक आहे नाही. लोक चतुर होतात द्वैताचा संचार. कारण वृत्ती जी आहे ही वृत्तीवर सर्व अवलंबून आहे. कारण ती वृत्ती जी आहे या वृत्ती काय करील काही सांगता येत नाही. काय तिच्या ध्यानात येईल आणि कुठं कुठं जाईल. आवडे ते वृत्ती किरटी आधी मनोनी उठी मग वाचा दिठी कराशी, ठीक आहे. ती उठती कोठून काय नाथ महाराजांच्या बोलण्यातलं काय गमक असेल ते त्याचे त्या ती वृत्ती जी आहे ती अंतकरणातून उठती. म्हणली आवडे ती वृत्ती किरटी आधी मनोनी उठी, ठीक आहे. ती आधी मनात निर्माण होती आणि मग वाचेलं दिठीलं करायला येत. पण ज्या वेळेस ती मनात निर्माण झाली त्याच वेळेस घरताच्या नगरीतले लोक त्याची त्यांना ओळखीत होते. कारण आपलं काय चाललंय आपण पाहत होते, दुसऱ्याचं पाहत नव्हते, ठीक आहे. म्हणून ती वृत्ती जी आहे ती काय करीत होते, खंडित करीत होते, त्या वृत्तीला छेदित होते. म्हणून भारतातल्या नगरीतल्या लोकांना चतुर म्हणतात. एक एक उदी मायसा करी सगळी आकाशा देताची ते कोण दशा परम परे अशा विनतरे. एक उदीम आयसा आहे का नाही. आता उदीम म्हणजे काय, उदीम म्हणजे भक्तीचे प्रकार. ते म्हणजे तुमच्या मनाने व्यवहारिक काम करीत नव्हते असं नाही. व्यवहारिक व्यवहारही करीत होते आणि व्यवहार करून परमर्थही करत होते. आता बऱ्याच माणसाचा समजा अनुभव आहे, संसार करायला गेलं तर परमार्थ होत नाही, परमार्थ केला गेला तर संसार होत नाही. पण नाथ महाराजांना याच्यातच सांगितलेले जो शैले फेडी हृदयात त्याची रणरंगी परमार्थ तोची विजयी संग्रामात जो करी घात अहममतेचा, ठीक आहे. जो अहममतेचा घात करते त्यालाच वीर म्हणतात. आणि दुसरी एक ओळी सांगितलेली आहे, कारण जो हृदयाची शैली फेडी त्याच्या तोडरी विघ्ने कोडी परपंच परमार्थ विजयी गुढी उभवी रोकडी ती लोक, ठीक आहे. या न्यायाने जर परपंच केला परमार्थ जर केला तर तिन्ही लोकांमध्ये परपंचातही तुमचा विजय आणि परमार्थातही विजय हे नाथ महाराजांचंच वाङ्मय म्हणतात. हटवती या चौबारे कथा कीर्तन चौफेरे गाता राम कीर्ती गजारे अंबर झरे तुषारी. हाट वट्या चौवारी, ठीक आहे. हाट म्हणजे बाजार. त्या बाजारामध्ये सुद्धा काय करते, ये साथी आली या ओळंगा सारून धरून आहे तरी संसारू जाईल लया. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जलवत जाईल लया.
कारण हे संसार जे या संसारामध्ये जेथ असतील तेथं त्या सदाचीच कीर्ती त्या रामाचीच कीर्ती गाऊ लागली हे का नाही. आणि त्याच्यामुळे काय होऊ लागलं आंबर झरे तुषार. कारण अंतकरण जे ते अंतकरण अशा प्रकारचं जे आहे ते म्हणजे ओलावत असते. ओलावले मन इंद्रिया टवटवीन गोपीराज जी साठविला. कारण हे भक्ती करीत जर गेलं तर त्या भक्तीकरण अंतकरण ओलावत असतंय आणि त्या ओलावलेल्या अंतकरणामध्ये आंबर झरे तुषार ठीक आहे नाही. जसं समजा बारीक दव पडावी त्याप्रमाणे त्या भक्तीचा जे ओझ जे त्या अंतकरणामध्ये उतरतं आणि हृदय आकाशामध्ये द्रवपणा निर्माण होते. म्हणजे त्याला दया म्हणतात है का नाही, त्याला प्रेम म्हणतात, त्याला स्नेह म्हणतात. अशा प्रकारचा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे माणूस सुखी होतो. आनंद भरताच्या वनी गेले शून्यत्व बुडोनी चैतन्य गण होवनी निर्विकार जनी सुस्थिर. आनंद भरताचे मनी गेले शून्यत्व बुडवणी. शून्य आणि शून्यत्व हे का नाही. शून्य हे तसं जागेवर राहतं पण त्याच्यातलं शून्यत्व जसं पुरुष आहे हे का नाही. पुरुष दिसेल पुरुष आहे पण त्याच्यात पुरुषत्व जर नसल तर हे का नाही. स्त्री आहे आणि स्त्रीमध्ये स्त्रीत्व जर नसल हे का नाही तर काय उपयोग आहे. तसं शून्य म्हणजे संसार. या संसाराच्या नावी घालून या शून्य वाढता पुण्यधर्म केला हे का नाही. हरिभजने हे धवळलेले जग चुकविला लाग कळी काळाचा. म्हणून संसार जे आहे ते संसार जशा तसाच आहे पण संसारावरचं सत्यत्व जे आहे हे का नाही ते उडालं. हे नभाचे शून्यत्व बुडवून गुण क्रिया ते निर्गुण शून्य ते महाशून्य श्रुती वचन समार. कारण महाशून्य म्हणजे ब्रह्म आणि शून्य म्हणजे संसार. पण या संसाराचं शून्यत्व या शब्दाचा अर्थ आहे त्याचं सत्यत्व जे ते गेलं आणि त्याच्यामुळे सर्व काही जे आहे ते आनंदानं नांदू लागलेले म्हणतात. गरजता राम नाम कल्लोळे गगनावघेची महुरले मोक्ष फळी लगडोनी आले ऐक्य झाले हरिरंगी. अशा प्रकारचं त्याच्यानंतरचे वाचक परशुराम फोटोले किनोळा आणि सूचक रमेशराव जाधव किनोळा. कारण ही काही ओळी आहे ठीक आहे नाही. या ओळीमध्ये पुन्हा घेऊ गरजता राम नाम कल्लोळे गगनावघेची महुरले मोक्ष फळी लगडोनी आले ऐक्य झाले हरिरंगी. अशा या राम गरजता राम नाम हे का नाही. राम नामाचा गजर असल्यामुळं हे अवघची गगन मोहरली हे का नाही. मोहर आल्याशिवाय फळे येत नसतात ठीक आहे नाही. म्हणून आधी आपल्याला भक्तीची लाया म्हणजे आवड निर्माण व्हायला पाहिजे तेव्हा ती भक्ती निर्माण होत असते. म्हणून अशा प्रकारचा मोहरलो आणि मोहरल्यामुळे काय झालं मोक्षाची फळं लगडून आली ठीक आहे नाही. आणि मोक्षाचं फळ लगडून आलं म्हणजे काय त्या हरीच्या रंगामध्ये रंगली. आता हरीच्या रंगामध्ये रंगणं म्हणजे काय कारण मी कोण हे कळायला पाहिजे हे का नाही. म्हणून जनाबाईने एकाच वाक्यामध्ये सांगितलं माझा रंग तुझे गुणी मने नाम याची जनी. कारण हे जे आपला रंग आहे माझ्यात तो राम आहे माझ्यात तो ब्रह्म आहे माझ्यामध्ये तो ईश्वर आहे म्हणून माझा रंग आहे हे म्हणजे ते कळलं म्हणजे त्याच्या रंगात रंग मिसळला हे का नाही. आणि जोपर्यंत आपल्याला आपला रंग आहे आणि ते आपलाच रंग आहे असं वाटतंय तो रोग आपला बेरंगच अशा प्रकारचा आहे. म्हणून अशा प्रकारचं जे कशाने घडतं ते हे भक्तीनं अशा प्रकारचं घडतं. राम नामाच्या स्मरणानं घडत असतं. अशा प्रकारचं आमच्या गावबा काकाचं म्हणणं आहे. आता ही झालेली सेवा जी आहे तुम्ही विठ्ठली नारायणाच्या चरणी समर्पित करून श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून कथेला जे कारण एरवी तरी मी मूर्खो जरी झाला अवेको तरी संत कृपादी पकू सुजवळ असे. कारण बाधक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते सोज करून मावली रिजेजरे. याप्रमाणे तुम्ही समाधान माना. झालेली कथा गोड करून घ्या. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान महाराज की जय.